एक मोठी बातमी आपल्या समोर येतोय. 58 व्हिडिओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार. चाकणकर पुरावे नष्ट करतील, रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप. तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांना महिलांवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने बुधवारी 18 मार्च रोजी पहाटे सुमारे 3 वाजता कारवाई करत अशोक खरात याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर रुपाली पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले. त्या म्हणाल्या, हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नाही, हा संपूर्ण महिलांचा विषय आहे. 1 वर्षापूर्वीच या प्रकरणाला वाचा फुटली होती. तरीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या ट्रस्टवर असल्याने पोलीस कारवाई होत नव्हती का? 58 व्हिडिओ सापडले म्हणजे किमान 58 महिलांवर अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी तातडीनं पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होण्याची भीती आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुढे म्हटलंय की सर्व संबंधित ट्रस्टवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. जर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. मी हा विषय सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालणार आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा तातडीनं राजीनामा घेण्यात यावा. मुळामध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगते, हा विषय कोणता पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा नाही. हा कालचा जो विषय आहे हा महाराष्ट्रातील समाजातील महिला सुरक्षतेचा, सक्षमतेचा आहे. कॅप्टन खरात हा जो काही भोंदूबाबांनी मंदिर करून तिथे जे काही विधी करून महिलांना त्यांच्या त्या समस्येतनं बाहेर काढण्यासाठीचा थोटान गोष्टी करत होता, त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की 1 वर्षापूर्वी तिथले लोकल पत्रकार, खबरदार म्हणून कुठलं तरी पुढारी नावाचं आहे, त्यांनी याला वाचा फोडली होती. त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले होते. त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी श्रीमती चाकणकर मॅडमनी त्यांना खुलासा मागण्यात आलेला होता. मला सांगा, एखाद्या ट्रस्टवर जर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही लोकांनी जर त्याच्यावर आक्षेप घेतले किंवा काही गैरव्यवहार चालले, गैरकृत्य चालले असं सांगितल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्या खबरदार पुढारीच्या संपादकाला त्याची अहवाल मागण्याचा किंवा माफी मागा म्हणून सांगण्याचा संबंध येतो कुठं? उलट राज्य महिला आयोगाने ती तक्रार आल्यानंतर तातडीने त्याच संस्थेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारवाई लावायला पाहिजे होती, चौकशी लावायला पाहिजे होती. परंतु ते करण्यात आलं नाही. कारण खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या खाली अध्यक्षा राज्य महिला आयोग आहे. याचाच अर्थ त्या नराधमांनी ज्या महिलांना शोषण केलेले आहे, त्रास दिलेले आहेत, तुमच्या माहितीसाठी की 58 क्लिप्स आहेत. 58 म्हणजे 58 महिला त्याला बळी पडलेल्या आहेत. आणि जर चाकणकरांनी 1 वर्षापूर्वी जर हा जबरदस्तीचा माफीनामा घेतला नसता तर आत्ताच्या महिलांवर हा अन्याय होण्यापासून वाचला असता. हे तितकं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही. म्हणजेच श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.